दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथील स्थान पोथी अनुक्रमांक 108 मधील स्थान वंदन करत आहोत. खामगावला जाण्याचा मार्ग. खामगाव हे गाव गेवराईहून 11 किलोमीटर अंतरावर आहे. शहागडहून 1 किलोमीटर अंतरावर आहे व बाग पिंपळगावहून 8 किलोमीटर अंतरावर आहे. श्री क्षेत्र खामगाव येथील मंदिरात आपण आलेलो आहेत. आपण आता स्थान वंदन करणार आहेत. दंडोत प्रणाम. स्थानाची माहिती. 1. आसनस्थान. हे स्थान खामगावच्या नैऋत्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे धाब्याचे घर होते. या स्थानाची लीळा आपण येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत. जी लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बाग पिंपळगावहून खामगावला आले. त्यांना येथे आसन झाले, आरोगणा झाली, गुळला विडा झाला. पूर्वार्ध लीळा 525 स्थानपोथी. त्यानंतर ते येथून शहागडला गेले. तर चला मग श्री क्षेत्र खामगाव येथील स्थान वंदन करूया आणि लीळा देखील श्रवण करूया. खामगावचे स्थान 1. आपण केवळ सर्व सद्भक्तांच्या दर्शनाचा योग या दत्तात्रय प्रभूंच्या मूर्तीचा आपणा सर्वांना आलेला आहे. म्हणून मी ही मूर्ती आपल्याला काढून दाखवत आहे.
इकडे शेवट ना आता. हो का, बर. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्व सद्भक्तांनो, महाराष्ट्रातील आपण जवळपास सर्व स्थान वंदन केलेले आहेत. मी आज श्री क्षेत्र खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील स्थानावरती आलेलो आहे. याही स्थानावर साधारण 2-3 वर्षापूर्वी मी येऊन गेलेलो होतो. स्थानाचा व्हिडिओही होता, पण पहिल्या चॅनलमध्ये असल्यामुळे तो व्हिडिओ नाही. आता पुन्हा या स्थानाचं दर्शन आपल्याला मी घडवत आहे. या ठिकाणी आदरणीय परमपूज्य येथील पुजारी जे आहे उदरभरे दादा आहेत. काय नाव दादा आपलं? दादासाहेब आबासाहेब उदरभरे. दादासाहेब आबासाहेब उदरभरे. तिकडे पहा. या स्थानाची कशी लीळा आहे दादा? इथून भगवान श्री चक्रधर स्वामी भागपिळगाव म्हणून गाव आहे. भागपिळगाव स्वामी इथं आले, खामगावला आले, इथं विश्रांती केली, पानाचा विडा घेतला आणि नंतर शहागडला प्रस्थान केलं जाईल असं. आणि इथं 2 दत्तात्रय प्रभू, दत्तात्रय प्रभूचा स्पर्श झाले खांबाला, या खांबाला स्पर्श झालेला. हो, म्हणून खामगाव हे नाव पडले. खामगाव हे नाव पडलेलं आहे. खांब तीर्थ म्हणतात याला, खांब तीर्थ असं म्हणतात. हो. मग आपण या 2 स्थानांचं जे काही आहे आपण इथं वंदन केलेलं आहे. याची सविस्तर लीला आपण संत महंताकडून तर श्रवण करणारच आहे, पण केवळ तुम्हाला याही 2 अवतारांचं जे काही संबंध असणारं जे काही स्थान आहे ते वंदन आपण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मी खरोखर भाग्यवान आहे. तिथे अनेक संत महंत भेटलेले आहेत. दंडवत प्रणाम बाबा. दंडवत. बोलता 2 शब्द? ओके. या ठिकाणी जेव्हा देव पिंपळगावून आले, मग या ठिकाणी देवाचे वास्तव्य झालं आणि इथून देव डोणीमध्ये बसून, म्हणजे नावेमध्ये बसून शहागडच्या स्थानाकडे गेले. डोणीत बसल्याच्या नंतर जेव्हा डोणी मध्यभागी पोहोचली, मग त्या डोणी चालवणाऱ्या माणसाने देवाला त्यांची डोणी स्थिर करून कळा दाखवली. मग देवाने त्या माणसाचंही कौतुक केलं आणि नंतर त्या काठाला पोहोचल्याच्या नंतर देवाने त्या भक्ताला बाईचा जवळून काही प्रसाद घेऊन त्या भक्ताला दिला. अशी या ठिकाणचा महिमा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. खरोखर मी खूप खूप भाग्यवान आहे. या ठिकाणी संत महंत जे आहे यांची भेट होणं आणि ज्या स्थानावर आम्ही आहोत त्या स्थानावरून लीळा निरूपण करणं किंवा आपल्याला सांगणं हे आपल्यासाठी सर्व भाग्याचाच दिवस आहे. बाबा, आपलं नाव? विश्वंभर मुनी अंकुळेकर, जाधववाडीचे. माझे खूप स्नेही आहेत, प्रेम आहेत, केवळ त्यांच्याच प्रेमामुळे चाललेले आहेत. आपलं बाबा? मुकुंदमणी अंकुळनेरकर, जाधववाडी. स्थानावर सर्वांसाठी एक प्रसिद्धी नव्हे, त्यांचा फोटो दाखवणं हेही नव्हे, पण स्थानावर भगवंताचं, ईश्वराचं जे काही लीळा आहे ते आपल्याला श्रवण करण्यासाठी त्यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे. बाबांना पुन्हा एकदा दंडवत प्रणाम करतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जे आपलं खामगाव आहे ना शहागडच्या अलीकडे, तिथं तर तिथंही थोडीशी विश्रांती, तिथंही भोजन केलं म्हणून असा उल्लेख आहे लीळा चरित्रामध्ये. तिथंही भोजन करतात आणि थोडासा आराम करतात. आराम केल्यानंतर मग सोबत काही भक्तिजन होते. मग ते भक्ताला सांगतात की पहा पलीकडं नाव आहे का, अलीकडल्या काठेला आहे म्हणून.
खामगावला ना? खामगाव. हा हा हा. मग ते भक्त जातात, पाहतात तर नाव पलीकडे असते, पण तो नावाडी नसतो, चालवणारा, नाव चालवणारा असते का नाही, वल्ल वगैरे काय म्हणतात त्यांना. मग तो नव्हता तिथं. मग ते पुन्हा परत तिथं स्वामींना म्हणतात की तिथं नाही येतो. मग स्वामी पुढं काही थोडं वेळ बसतात, 10-15 मिनिटं म्हणा. असं बसल्यानंतर पुन्हा मग स्वामी म्हणतात की आता पहा आला असेल. मग ते जातात आणि स्वामी त्यांना सांगतात की तिथे गेल्यानंतर आता आवाज तर काही जाणार नाही या कडीचा त्या कडीवर. मग तुम्ही काय करा, आपला शोध जो फुटा म्हणजे उपरणं राहायचं, बांधायचं, असं भवंडाने असं खुणा त्याला, इकडे ये म्हणून. तो जातो आणि ते असं ते खून होतं. मग तो इकडे येतो. आल्यानंतर मग तो स्वामी त्या नावेत बसतात. बसल्यानंतर बाईसा सोबत होते. मध्ये गेल्यानंतर मग तो स्वामींना म्हणतो की जी मी तुम्हाला माझी काही गुण दाखवू का, कला कुसर. ठीक आहे म्हणे, दाखवा. मग तो ऐन मध्यभागी नदीच्या मध्य पात्रामध्ये त्याचे नाव स्थिर करतो. स्थिर केल्यानंतर मग स्वामी त्याला प्रशंसा करतात, शाबासकी देतात. आणि तिथून मग स्वामी शहागडला जातात. शहागडला वस्ती, तिथंही बाईसा वेळीसाठी विनंती करतात, तिथंही काही वेळी करत नाहीत स्वामी. प्रणाम बाबा. हे मूर्ती जी आहे कोणती आहे? श्री दत्तात्रय प्रभूंच्या संबंधित ही मूर्ती आहे आणि याला खांबतीर्थ असं म्हणतात आणि 2 अवतारांचा या ठिकाणी संबंध आहे.